नागनूर केएस ग्रामस्थांच्या वतीने मतिवडे ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचा आरोप. लाखो रुपयाचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप. हुक्केरी तालुक्यामधील मत्तीवडे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कामे न करता लाखो रुपयाची बिले काढून भ्रष्टाचार झालेला आहे, असा आरोप नागनूर केएस तालुका हुक्केरी येथील ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना केला. ग्रामपंचायतमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी सामाजिक संशोधन ग्रामसभा सन 2024-25 आयोजित करण्यात आलेली होती. या सभेमध्ये नांगनूर येथील ग्रामस्थांनी मरगुबाई मंदिर व केबल काम 1,50,000, नांगनूर केएस SC/ST मोटर केबल 1,50,000, बाळासाहेब बर्गे ते पाण्याची टाकी गटार साफ करणे 43,578, हनुमान मंदिर शिडी बसवणे 23,987 रुपये, शाळेमध्ये फरशी बसवणे 89,920 रुपये. केवळ पंचायतीमध्ये तिजोरीचा फोटो अपलोड करून 96,000 रुपये बिल काढण्यात आलेलं आहे. अशा किमान 18 ते 19 कामांमध्ये कामे न करता केवळ कागदपत्रे दाखवण्यात आलेले असून प्रत्यक्षात कोणतेही काम झालेले नाही, असा गंभीर आरोप नांगनूर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेला आहे. याविषयी ग्रामपंचायत अध्यक्ष दशरथ कुलकर्णी यांना केलेल्या आरोपासंदर्भात विचारले असता ग्रामपंचायतीवर केलेले सर्व आरोप चुकीचे असून कोणत्याही पद्धतीचा भ्रष्टाचार झालेला नाही. सर्व कामे पूर्ण झालेली असून संपूर्ण कारभार पारदर्शक आहे. या कामाला कोणाचा हस्तक्षेप असल्यास येत्या 22 जानेवारी रोजी ग्रामसभा घेऊन सर्व नागरिकांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी आपण तयार असल्याचे व सर्व कामे पूर्ण झाले असल्याचे सांगितले. सर, गावची पब्लिकचा असा इश्यू आहे. ज्या ग्रामस्थांनी समस्या वार्डसभा आहे ना, वार्डसभा नांगनूरमध्ये वार्डसभा, मध्येपुढे बहिरापूरमध्ये वार्डसभा, 3 सभा. म्हणजे तुम्ही 22 तारखेला एका दिवशी 3 वार्डसभा घेणार. सर, गुरुवार 22 तारीख. सर, अजून गेल्या 5 वर्षामध्ये ह्या गावच्या लोकांचं असं आहे की काही काम कुठं तुम्ही केलंय, बिल वगैरे काढलंय, फंड जे आलंय सगळं मिसयूज केलं म्हणून त्यांचं भरपूर आरोप आहे. त्याबद्दल काय बोलता तुम्ही? आरोप त्यांची 18 कामांची यादी त्यांनी आमच्याकडे आता दिलेली आहे. 18 कामामधले 18 कामं आमच्याकडे झालेले आहेत. काही अडचण नाही आपल्याला. 18 कामं झालेले, त्यामुळे आमचं गाव पाणी म्हणजे कुठल्याही समस्यात नाही आहे, अडचण नाही आमच्या गावाला. तुमचं गाव एकच नाही सर, पूर्ण तुमच्या पंचायतीमध्ये सांगा. आता दिलेल्या अर्जीच्या हे सांगायला की आमच्या गावाला पाण्याची समस्या काही नाही. मथुऱ्यामध्ये समस्या किंवा बहिरापूरमध्ये SC/ST कॉलनीमध्ये रोड गटरचं वगैरे प्रॉब्लेम्स आहेत, इतर बोरवेलचे प्रॉब्लेम्स आहेत, भरपूर आहेत सर. नाही, मी काय म्हणतोय, तुम्ही म्हणता की पाण्याची समस्या आमच्या गावात नाही. ह्याच्यापूर्वी होती का? काय म्हणला? ह्याच्यापूर्वी होती, खूप अडचण होती. अडचण आम्ही वेळोवेळी समस्या मिटवत गेलो. अडचण यायच्या अगोदर आम्ही ॲडव्हान्समध्ये कामं करत गेलो. अडचण येऊ दिली नाही. मथुऱ्यामध्ये काय पाण्याची व्यवस्था आहे कशी? आठवड्यातनं एकदा पाणी येते साहेब. पुरवतं का? नाही होत नाही पुढं. सर, तुम्ही म्हणताय की SC/ST जो काय समाज आहे तुमच्या गावामध्ये काय असं SC/ST जो समुदाय आहे त्याच्यामध्ये काय सगळं गुन्हेगार राहते, पण SC समुदाय काय म्हणतोय की आमच्या काचा जो काही निधी आहे तो इतरत्र वापरला जातोय, असं का? इतरत्र वापरला जात नाही साहेब. आमच्या इथं पाण्याची अशी सिस्टम आहे की नाही, एकत्र पाणी आम्ही करतोय. गावातलं टोटल कुठं बोरवेल आहे भौगोलिक. आता पाण्याचं काय आम्ही कोण जाणकार नाही किंवा पाणी कुठं येते काय होते ते सगळीकडे म्हणजे कुठं कुठं बोरवेल मारले किंवा काय आहे तिथं एकत्रीकरण करून पाणी आम्ही गावाला सोडतोय. त्यामुळे आमच्या इथं काय अडचण नाही पाण्याची. ते जर एका SCच्या कोपऱ्यामध्ये बोरवेल मारला, तिथं त्याला पाणी दिलं किंवा ते बोरवेल उद्या काय खराब झाला तर तिथं ती अडचण येत्या. अशी बहिरापूरमध्ये भरपूर झालेलं आहे. त्यामुळे आम्ही आमच्या गावामध्ये काय केलंय, टोटल पाण्याचं एकत्रीकरण केलं आणि एकत्रीकरण करून गावाला सगळं डिव्हाइड केलेलं आहे. पण सकाळी 6, 5:30, पावणे 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत आमच्या गावाला आम्ही सगळीकडे पाणी आणि तेच पाणी मथुऱ्यामध्ये आठवड्यात येते. त्याबद्दल काय म्हणता तुम्ही? काय म्हणता? तुमच्या गावात 8 ते 10 तास पाणी असते आणि मथुऱ्यामध्ये 8 दिवसांत पाणी येते. त्याबद्दल तुमचं मत काय? मथुऱ्याची भौगोलिक परिस्थिती, पाण्याचं सगळं टोटल म्हणजे सिस्टम ते सगळं ह्याच्यावर डिपेंड राहते. सर, काय तुमचं काय म्हणणं आहे त्याबद्दल? 8 दिवसांना आणि 8 तास केवढा मोठा फरक आहे त्या पद्धतीत. या मथुरे गावामध्ये जिथं पंचायत आहे मूळ तिथं 8 दिवसांत पाणी येते आणि जे त्याचं संलग्न गाव आहे केएस नांगनूर तिथं तुम्ही 8 तास पाणी येते जवळजवळ, ते रोज येते. त्याबद्दल तुमचं मत काय? पाण्याचं एकत्रीकरण इथं झालेलं नाही सर. बरं, मार्गदर्शन तुम्ही तुमच्या कार्यकाळात मथुरेमध्ये काय काय केला? काय म्हणला? पाण्यासंदर्भात काय साहेब, आता आम्ही खाली तलावापासून पाणी आम्ही इकडे आणून हे केलेलं आहे मथुऱ्यामध्ये. सँक्शन झाले काय? होय, सँक्शन झालं. बीडीसर झाले काय? ते काय सँक्शन झालेली आहे. जेजेमची स्कीम मथुऱ्यामध्ये राबवलेली आहे. मिनी वॉटर स्कीम मथुऱ्यामध्ये आहे. 2020ला नाही, तुमच्या काळात ग्रामसभा एकच झाली. ती कधी झाली? एक झाली म्हणजे आता होणारी ग्रामसभा. म्हणजे तुमच्या ग्रामसभा तुमची झालीच नाही. सोशल ऑडिट झालं साहेब. अहो सर, आपण ग्रामसभेबद्दल बोलतो. ग्रामसभा तुमची ह्या वर्षात किती झाली?
तुमच्या कार्यकाळात ग्रामसभा किती झाल्या? नाही माझा 10 महिन्याचा कार्यकाळ साहेब. हा. 10 महिन्याच्या कार्यकाळामध्ये ग्रामसभा नाही झालेली. झालेली नाही. खोटं उत्तर देण्यात काय अर्थ नाही अर्थच नाही आता. आता तुम्ही क्लिअर सांगितलं की आम्ही तुम्हाला ते सगळं दाखवून दिलं आणि ह्या सरांनी तर म्हणतात की आता 4च ग्रामसभा झाल्या म्हणजे 6 ग्रामसभा मिसमॅच आहेत तुमच्या, बरोबर आहे ना? 6 सभा तुम्ही घेतलेल्या आहेत कारण फेब्रुवारी 5ला तुम्ही डिझॉल्व होत्या बॉडी. व्हिडिओ सर बरोबर आहे ना? मग ते काय सर्टिफिकेट आम्हाला माहित नाही काय आहे ते. माजी अध्यक्ष प्रकाश पाटील म्हणाले, बऱ्याच दिवसापासून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पीडीओ नसल्याकारणाने अनेक ग्रामसभा झालेल्या नाहीत, पण कार्यालयामध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. शासनाने योग्य निधी दिल्यास आपली ग्रामपंचायत एक उत्तम पद्धतीचे मॉडेल म्हणून उभे राहणार असल्याचे सांगितले. लोकवस्ती आहे ती पूर्ण विस्तारलेली असल्यामुळं फक्त आणि कुठं खप डब अशा प्रकारचं काय आहे पाईपलाईन आहे, त्यामुळं काय झालंय आमच्या इथं पाणीच येत नाही. आम्ही आता इथेच तुमच्या याच्या अगोदर सुद्धा 5-10 वर्षाच्या कालावधी सुद्धा मी शंकेश्वरला असू देत किंवा MLAंच्याकडने असू देत किंवा मिनिस्टरच्याकडने असू देत सगळ्यांच्याकडने जाऊन मी प्रयत्न केला. मतिवड्याला अजून सुद्धा पाण्याची स्थिती जैसे तेच आहे, त्यामुळं आमच्या इथं पाण्याची डेव्हलपमेंट झालेली नाही. आणि याचं कारण आहे की बाबा येणारा जो कोण ऑफिसर असेल किंवा येणारा जो फंड आहे तो फंड काय होतोय डिवाइड होऊन होता. आता एक फॉर एक्झाम्पल म्हटलं तर गेली 4 वर्ष झाली एक बोर मारलाय, फक्त बोर मारलाय, त्याला मोटर घ्यायसाठी पैसे नाहीत. त्याला मोटर घ्यायसाठी पैसे नाहीत म्हटल्यानंतर काय होतंय ते होल तसंच पडतंय. होल तसंच पडल्यानंतर लोक विचारतात बोर मारला तुम्ही मोटर का सोडली नाही, मोटर का सोडली नाही तर त्याच्यासाठी फंड नाही. फंड नाही तर का फंड नाही, कवा ते एक खंत येईल तेव्हा बघा. खंत आला किती येतोय 20 लाख आला, 20 लाखातला आता आला 5 लाख. 5 लाखामध्ये 3 गावं डिवायडेड 50% मग तेवढं आणि 50% मध्ये 2 गावं. त्याच्यातनं त्यांनी काय दिलं टाईड अँड अनटाईड खर्च करा, SC ST ला खर्च करा. हे सगळं होऊन आमच्या पदरात दिसतात 4 वर्ष झाली अजून यो बोरचा आहे, याला मोटर नाही ते बोर बसलेला आहे. अजून मोटर नव्हतं. आता काय झालं यांचे कार्यकाळ आल्यानंतर त्याच्यामध्ये आता तुम्हाला एक्झाम्पल असेल बघा, इथं सगळं साहित्य आणून टाकलंय, अजून त्याला मोटर सोडलेली नाही. मग अशी आमची परिस्थिती जर करता आमच्या गावची अशी परिस्थिती जर असेल तर 10 मेंबर असून देत आणि 19 मेंबर असून देत, गव्हर्नमेंटनं पूर्ण खंत जो आहे जो 15वा फायनान्स 16वा फायनान्स आहे तो व्यवस्थितरित्या सोडला पाहिजे. गव्हर्नमेंटनं आपल्या जी पंचायत आहे त्या पंचायतीला पीडीओ यानी की डेव्हलपमेंट ऑफिसर व्यवस्थित म्हणजे अगदी वेळेवर दिले पाहिजेत. आणि मग त्याच्यानंतर ऍक्शन प्लॅन जर केला तर एवो ते काय म्हणतात ऍक्शन प्लॅन बरोबर नाही निंदो असा ऍक्शन प्लॅन साठी 10 दिवस जायला लागते वकिलीला. कोण जाणार? लोक. आम्ही लोकप्रतिनिधी लोक विचारतात गावातले हे काम का झालं नाही. नागणूर ग्रामस्थ सतीश कांबळे म्हणाले, येणाऱ्या 22 जानेवारी अध्यक्षांनी ग्रामसभा बोलावली आहे. यामध्ये 18 ते 19 कामांमध्ये झालेल्या कामाचा भ्रष्टाचार आणि नागरिकांच्या मध्ये शंकेचे निरासन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. नागेश पाटील म्हणाले, कार्ययोजना कागदपत्रे पीडीओने देणे गरजेचे असल्याचे सांगितले. अशोक पाटील यांनीही समस्या व्यक्त केल्या. नमस्कार, आम्ही नागणूर गावचे रहिवासी एक सुजाण नागरिक म्हणून आमच्या काही समस्या आहेत ते मांडण्यासाठी आम्ही मतिवडे पंचायतमध्ये आलेलो आहोत. जो काय माझं नाव सतीश गणपती कांबळे, मी नागणूर गावचा रहिवासी आहे. आमच्यामध्ये जे काही पंचायत आणि ग्रामस्थांच्यामध्ये जे काही मतभेद चालू आहेत त्याचं निरसन करावं अशी आमची अपेक्षा आहे. आम्हाला जी काही ग्रामसभा होत नसल्यामुळे होणाऱ्या ज्या अडचणी आहेत किंवा जे पंचायतीच्या काय अडचणी आहेत त्या आम्हाला आजपर्यंत समजलेल्या नाहीत. फंड नाही म्हणून सांगतात, पण ज्या पद्धतीचा फंड खर्च केलेले जे दाखवलं जातं RD रिपोर्टनुसार वर्क ID त्याचे आम्हाला जे काही खर्च केलेले सगळे जे डिटेल्स आहेत ट्रान्झॅक्शन्स असतील हे आम्हाला एक ट्रान्सपरन्सी म्हणून बघायचे आहेत. आणि गावाच्या विकासासाठी जे काय लागणारं सहकार्य असेल ते आम्ही पण करायला तयार आहे. फक्त एक ट्रान्सपरन्सी म्हणून ज्या काही राहिलेल्या थकबाकी असणाऱ्या ग्रामसभा आहेत त्या त्यांनी नियोजन कराव्या. आमचे जे काही क्वेश्चन्स असतील कोणतेही ते पूर्णपणे पारदर्शकपणे आम्हाला दाखवावे ही एकच आमची अपेक्षा आहे. आणि एवढं जर आम्हाला त्यांनी सहकार्य केलं तर आम्हाला खूप त्यांचं धन्यवाद. ग्रामपंचायत अध्यक्ष सांगितलं की 22 तारखेला आम्ही कॉर्नर सभा घेऊन प्रत्येक गावाच्या तुमचं वॉर्ड सभा घेऊन तुमच्या जे काही समस्या असतील त्या समस्या सोडवायला त्यांनी म्हणजे प्रयत्न करायला सांगितलेले आहेत. 22 तारखेला तुम्ही तुमच्या काही समस्या आहेत जेव्हा तुम्ही ग्रामपंचायत अध्यक्ष किंवा इतर तुझ्या ज्या समस्या मांडलाय किंवा जे काही भ्रष्टाचाराचा आरोप केलाय ते सगळे आम्ही कामं पूर्ण केलेले म्हणतात त्यांनी. आणि जे तुम्हाला जे काही शंका आहेत ते आम्ही 22 तारखेला तुमचं निरसन करतो म्हणतात. चालेल, पण आमचे जे काही विचारणारे क्वेश्चन्स आहेत त्यालाच
अनुसरूनच उत्तरे दिली पाहिजेत. ह्या सभेमध्ये त्याचं विचारू नका, इथलं विचारू नका. आज जसं झालं म्हणजे आज फक्त त्यांनी ज्या स्कीमबद्दल सांगितलं त्याच्याबद्दलच विचारा म्हटलं आणि आमची जी प्रश्न आहे ते डावलले गेले. ते न होता आमच्या मनामध्ये ज्या काही शंका असतील त्या सगळ्या शंकेचं त्यांनी निरसन करून द्यावं. पाहिजे असेल तर त्यांनी आणि 2-3 दिवस एक्स्ट्राचा टायमिंग घेतला तरी आम्हाला प्रॉब्लेम नाही. पण जो प्रश्न विचारला जाईल पाहिजे तर ऑन द स्पॉट त्यांनी ते जे आहे ते दाखवून द्यावं ही फक्त आमची अपेक्षा आहे. तिने गुरुवारी 22 तारीख दिलेली आहे तुम्हाला. ओके, तुम्ही तयार आहे का त्याला? हा आहे, सर्वजण तयार आहे. त्यांनी जे काय टायमिंग देतील त्या टायमिंगला आम्ही सर्व ग्रामस्थ हजर राहू आणि जो काय प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलनुसार आम्ही सभा पार पाडू हे आम्ही आश्वासन देतो. परत आणखी एक क्रिया योजनेचा जो अर्ज दिला आहे, कृपया करून त्यांनी जे क्रिया योजनेचं जेवढं 5 वर्षाचं कालावधीत त्यांनी कार्य केलं आहे ते कार्य त्यांनी सोमवारपर्यंत PDO साहेब देतो म्हटले. ह्याची दखल घेऊन त्यांनी परिपूर्ण करून जे क्रिया योजनेचं आहे त्यांनी आम्हाला कागदपत्राचा पुरावा पूर्ण दिला पाहिजे ह्याची त्यांनी दक्षता पण घ्यावी. तुमचं नाव काय? माझं नाव नागेश बाबूराव पाटील, मी नागनूरचा ग्रामस्थ आहे. हिने म्हणतात की PDO साहेब नाहीत. PDO साहेब किती वर्षे नाहीत हे आम्हाला दिने दाखवून द्या, एवढीच माझी समस्या. यावेळी तालुका ऑफिसर CM पाटील, नोडल ऑफिसर MB बजंत्री, PDO चंद्रशेखर मंटूर, ग्रामपंचायत अध्यक्ष दशरथ कुलकर्णी, उपाध्यक्ष प्रांजली कांबळे, सर्व सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.